6 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन मंगरुळ चव्हाणा येथे मोहम्मद समीर मोहम्मद शबीर राहणार शुकुलपूर गडवारीपूर गडवारा जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हे एक लहान मुलगी वय अंदाजे 3 वर्ष हिला घेऊन पोलीस स्टेशन येथे आले व सांगितले की आम्ही समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना आम्हाला समृद्धी महामार्गावर एक लहान मुलगी दिसली। आम्ही त्या मुलीला विचारपूस केली असता तिला बोलता येत नव्हते, म्हणून आम्ही मुलीला सुरक्षेकरिता पोलीस स्टेशनला घेऊन आलो आहे असे सांगितले। वरून त्या लहान मुलीला ताब्यात घेऊन महिला पोलिसांच्या मदतीने तिला तिचे नाव गाव आई वडिलांचे नाव विचारले असता तिला सांगता येत नव्हते। त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण व किरण वानखडे यांना देऊन मुलीच्या आई वडिलांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्याकरिता पोलीस स्टेशन मंगरुळ चव्हाणा पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने मुलीचा फोटो सर्व सोशल मीडियावर व्हायरल करून टोल नाक्यावर जाऊन तेथील स्टाफला मुलीचा फोटो दाखवून या मुलीच्या आई वडिलांचा आम्ही शोध घेत असून तिचे आई वडिलांबाबत काही माहिती मिळून आल्यास आम्हास कळवावे असे सांगितले। तसेच मुलीने अंगात घातलेल्या वेशभूषेवरून ती जडीबुटी विक्री करणारे तसेच बंजारा पारधी समाजाच्या लोकांना मुलीचा फोटो दाखवून शोध घेत असताना पुन्हा शिवनी टोल नाक्याकडे शोध घेत असताना तेथे एक इसम लहान मुलीबाबत विचारपूस करताना दिसला। आम्ही त्वरित त्याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की माझी मुलगी हरवलेली आहे, तिचा शोध घेत आहे। तेव्हा आम्ही लगेच त्या सोबत घेऊन पोलीस स्टेशनला आणले व त्यांची मुलीशी भेट घालून दिली। तेव्हा त्याने मुलीस ओळखून ही माझी मुलगी रुद्राक्षी असल्याचे सांगितले व आम्ही समृद्धी महामार्गाने संभाजीनगर येथून वर्धा येथे जात असताना वॉशरूम करिता थांबलो व थोडा वेळात पुन्हा गाडीत बसून वर्धाकडे निघालो। आमच्या 2 गाड्यात लोक जास्त असल्याने मुलगी शौचालयाला खाली उतरल्याचे कळाले नाही। तेवढ्यात आम्ही तिला सोबत न घेता नकळत निघून गेलो। वर्धा येथे पोहोचल्यावर आमचे लक्षात आले की रुद्राक्षी ही गाडीमध्ये नाही। तेव्हा लगेच आम्ही तिचा शोध घेण्याकरिता पुन्हा समृद्धी महामार्गाने शिवनी टोल नाक्यावर आलो असता तेथे आम्हाला पोलीस दिसले व त्यांनी मला फोटो दाखवून माझ्या मुलीबाबत माहिती दिली। वरून आम्ही रुद्राक्षी हिचे आई वडिलांचा शोध घेऊन जिल्हा महिला बाल विकास अमरावतीचे अभिजित ठाकरे, छाया मोकाडे यांच्या मार्फतीने मुलीचे वडील शुभम पवार व आई राधिका पवार राहणार सुदर्शन नगर जिल्हा वर्धा यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी विशाल आनंद, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात राजीव हाके, ठाणेदार मंगरुळ चव्हाणा, मूलचंद भांबुरकर, विलास सोळंके व पोलीस अंमलदार अमोल देशमुख, संजय रायबोले, रवी राठोड यासह आदींनी केली आहे। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळ चव्हाणा।